जर तुम्ही विश्वास ठेवणार की देव आज मला आजारातनं बरं करणार, जर तुम्ही विश्वास ठेवणार की देव मला या माझ्या समस्येमधनं सोडवणार, तर तुमच्या विश्वासाच्या द्वारे देव काय करणार, तुमच्या जीवनामध्ये काम करणार. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. तर आज आपण पाहू की देवाचं वचन आपल्या संगती काय बोलतं. जर आपण योहान शुभवर्तमान याचा 16वा अध्याय आणि 8 वचन जर वाचाल तर या वचनाच्या द्वारे देव आज आपल्या संगती बोलणार आहे. आमेन. कारण देवाचं वचन काय सांगतं की बलाने नाही, पराक्रमाने नाही, तर देवाच्या आत्म्याच्या द्वारे काम होणार. हालेलुया. आणि देव आत्मा आहे आणि जिथं देवाचा आत्मा आहे तिथं काय आहे, मोकळीक आहे. तर आज आपण पाहू की देवाचं वचन आपल्या संगती काय बोलतं. योहान शुभवर्तमान याचा 16वा अध्याय आणि 8 वचन काय सांगतं बघा. तो येऊन आता इथं देवाचं वचन आम्हाला या वचनाच्या द्वारे देव आज आपल्या संगती बोलणार आहे. काय सांगतं, तो येऊन पापाविषयी नीतिमत्वाविषयी व न्यायनिवाड्याविषयी जगाची खात्री करीन. जगाची काय करल, खात्री करल. आता इथं प्रभू येशू ख्रिस्त त्याच्या शिष्यांना सांगत आहे. प्रभू येशू ख्रिस्त त्याच्या शिष्यांसंगती बोलत आहे आणि त्याच्या शिष्यांना तो काय म्हणत आहे, तो येऊन म्हणजे कोण येऊन, पवित्र आत्मा. आता इथं पवित्र आत्म्याबद्दल प्रभू येशू ख्रिस्त सांगत आहे आणि त्याच्या शिष्यांना तो काय म्हणत आहे की पवित्र आत्मा तुमच्याकडे येणार आणि पवित्र आत्मा ज्यावेळेस तुमच्याकडे येणार तर पवित्र आत्मा तुम्हाला कुठल्या गोष्टीबद्दल सांगणार, 3 गोष्टीबद्दल. हालेलुया. देवाचा पवित्र आत्मा जेव्हा कधी पण आमच्याकडे येतो, तारण प्राप्त केल्यानंतर जेव्हा देवाचा पवित्र आत्मा आपल्यामध्ये येतो ना, आणि देवाचा पवित्र आत्मा आल्यानंतर पवित्र आत्मा पहिलं 3 गोष्टी मनुष्याला सांगतो. कुठल्या 3 गोष्टी, पापाविषयी, नीतिमत्वाविषयी आणि न्यायनिवाड्याविषयी. या 3 गोष्टी पवित्र आत्मा मनुष्याला सांगत असतो जेव्हा कधी त्याच्याकडे येतो. तर भरपूर वेळेस मी हे वचन वाचलेलं आहे. वचन सांगत असताना मी भरपूर वेळेस सांगितलेलं आहे वचनाच्या द्वारे. आम्ही भरपूर वेळेस पहिली जी गोष्ट पवित्र आत्मा आम्हाला सांगणार आहे, कुठल्या गोष्टीविषयी सांगणार आहे, पापाविषयी. आणि पापाविषयी आपण भरपूर वेळेस ऐकलेलं आहे की जगामध्ये पाप कसं आलं, पापाचं वेतन काय आहे आणि मग कसं आम्ही पापातनं सुटलेलं आहे, आम्हाला सर्वांना ठाऊक आहे. तर ज्यावेळेस मी वचन वाचत होतो त्यावेळेस देवाचा आत्मा माझ्या संगती बोलत होता आणि मग मी थोडं म्हटलं की थोडं आज आपण नीतिमत्वाविषयी पण थोडं वर्णन करूया. जर बायबल तुम्ही वाचाल तर तुम्हाला समजणार बायबलमध्ये किती प्रकारचे नीतिमत्व लिहिलेलं माहिती आहे का तुम्हाला. 2 प्रकारचे नीतिमत्वाबद्दल बायबल आम्हाला सांगते. हे 2 प्रकारचे नीतिमत्व कुणाचे आहेत माहिती आहे का. एक नीतिमत्व मनुष्याचं आहे आणि जे दुसरं नीतिमत्व आहे ते कुणाचं आहे, देवाचं आहे. हालेलुया. बायबल जर तुम्ही वाचाल तर तुम्हाला समजणार. तर आज आपण पहिलं पाहू की बायबलमध्ये मनुष्याची नीतिमत्ता आणि मनुष्याचं नीतिमत्व कसं आहे. जर बायबल तुम्ही वाचाल तर तुम्हाला समजणार. जसं की पवित्र आत्मा आमच्याकडे येणार आणि पवित्र आत्म्यातून आम्हाला काय शिकवणार, पापाविषयी, पापाविषयी शिकवणार. मग त्याच्यानंतर कशाविषयी शिकवणार, नीतिमत्वाविषयी. मग जसं मी बायबल वाचत होतो आणि बायबल वाचत असताना देवाचा मला पण थोडं शिकवला. काय शिकवला की बायबलमध्ये मनुष्याचं नीतिमत्व कसं आहे आणि देवाचं नीतिमत्व कसं आहे. तुम्ही वाचाल तर तुम्हाला समजणार. तर आपण पहिलं पाहू थोडं मनुष्याच्या नीतिमत्वाबद्दल. मी थोडं वाचत होतो आणि मनन करत होतो. तर तुम्हाला माहिती आहे का मनुष्याचं नीतिमत्व कसं आहे. भरपूर लोक तारण प्राप्त करत नाहीत आणि तारण प्राप्त न करता देवाच्या समोर कसं जातात माहिती आहे का, मी खूप कसं आहे, धार्मिक आहे, मी खूप आत्म्याने भरलेला आहे, मी भरपूर काही देवाच्यासाठी काम केलेलं आहे. ती स्वतःची नीतिमत्ता घेऊन ते काय करतात, देवाच्या समोर जाते. आणि बायबल आम्हाला असं सांगतं की जर आम्ही आमची नीतिमत्ता, आमच्या धर्माचे काम, आमचे सर्व चांगल्या गोष्टी घेऊन जर आम्ही देवाच्या समोर जाणार आणि जर कंपॅरिझन करणार तर बायबल आम्हाला असं सांगतं की आमची नीतिमत्ता देवाच्या समोर कशा माहिती आहे का. वाचा बघा, जर यशायाचं पुस्तक याचा 64 अध्याय आणि 6 वचन जर तुम्ही वाचाल तर इथं तुम्हाला पाहायला मिळणार की देवाच्या समोर मनुष्याची नीतिमत्ता कशी आहे. देवाच्या समोर जेव्हा आम्ही आमची नीतिमत्ता, आमचं धर्माचरण, आमचे धर्माचे काम, आम्ही नीतीचे काम जेव्हा आम्ही देवाच्या समोर घेऊन जाणार, बायबल आम्हाला असं सांगतं की देवाच्या समोर आमचे धर्माचे काम, आमची नीतिमत्ता कशा. बघा काय सांगतं देवाचं वचन, आम्ही सगळे अशुद्ध मनुष्यासारखे झालो आहोत. आम्ही सगळे अशुद्ध मनुष्यासारखे झालो आहोत. आमची सर्व धर्मकृत्य, आमची सर्व नीतिमत्ता, आमची सर्व नीतीचे कामे घाणेरड्या वस्त्रासारखी झाली आहेत. परमेश्वराच्या समोर कसे झालेले आहेत, घाणेरड्या वस्त्रासारखे. हालेलुया. कसं आहे आमचे धर्माचे काम परमेश्वराच्या समोर घाणेरड्या वस्त्रासारखे आहेत. जर तुम्ही
तुमच्या घरामध्ये गॅस असेल ना, गॅस, मग आम्ही काय करतो माहिती आहे का, किचन कट्ट्यावरती एक काय करतो नेहमी, माझ्या किचन कट्ट्यावरती माझी पत्नी नेहमी काय करते माहिती आहे का, एक कापड ठेवते. ते कापड कशासाठी ठेवते माहिती आहे का, की स्वयंपाक केल्यानंतर काय करायला पाहिजे, जे पण काही सांडलेलं आहे ना ते सर्व गॅस पुसायला पाहिजे, किंवा तो किचन कट्टा साफ करण्यासाठी काय करतो आणि तो कापड ठेवतो. बायबल आम्हाला असं सांगतं की मनुष्याची धार्मिकता, मनुष्याची नीतिमत्ता आणि मनुष्याचे नीतीचे कामं परमेश्वराच्या दृष्टीसमोर कसे आहेत, त्या समोर गॅसच्या समोर ठेवलेल्या कापडासारखे. मग जर बायबल तुम्ही वाचाल ना तर तुम्हाला समजणार, ज्यावेळेस परमेश्वर देवाने काय केलं, या सृष्टीची निर्मिती केली आणि सृष्टीची निर्मिती केल्यानंतर ना मग 7व्या दिवशी परमेश्वराने काय केलं, 6 दिवसामध्ये त्यांनी चंद्र, सूर्य, तारे, पशु, पक्षी सर्व काही तयार केलं. आणि मग त्यांनी काय केलं, 7व्या दिवशी विश्राम केला. आणि हे 7वा दिवस विश्राम करायच्या ऐवजी सर्व तयार केल्यानंतर मग त्यांनी काय केलं, मनुष्याची निर्मिती केली. आणि मनुष्याची निर्मिती केल्यानंतर त्यांनी काय केलं, मनुष्यामध्ये आपला श्वास घातला. आणि आपला श्वास घातला आणि श्वास घातल्यानंतर आपला आत्मा त्याच्यामध्ये घातल्यानंतर मग मनुष्य काय झाला, देहधारी झाला. तोपर्यंत मनुष्य कसा होता, मेलेला होता. जेव्हा परमेश्वराचा आत्मा त्याच्यामध्ये आला, परमेश्वराचा श्वास त्याच्यामध्ये आला ना, तेव्हा मनुष्य काय झाला, देहधारी झाला, जिवंत झाला म्हणते बायबल. आणि मग जेव्हा परमेश्वराचा आत्मा मनुष्याच्या मध्ये आला, जोपर्यंत परमेश्वराचा आत्मा मनुष्यामध्ये होता तोपर्यंत मनुष्याची धार्मिकता कशी होती माहिती का, परमेश्वराच्या समोर परफेक्ट होती, 100% परफेक्ट होती. कधीपर्यंत, जोपर्यंत परमेश्वराची आज्ञा त्यांनी मोडले नाही, जोपर्यंत पाप त्यांच्यामध्ये आले नाही तोपर्यंत परमेश्वराच्या समोर त्यांची धार्मिकता कशी होती, 100% होती. एकदम परमेश्वराला पाहिजे तसं शुद्ध त्यांची धार्मिकता होती. परंतु बायबल आम्हाला असं सांगतं की मनुष्याने, आदामाने काय केलं, परमेश्वराची आज्ञा मानली नाही, आदामाने परमेश्वराची आज्ञा मोडून टाकली. आणि मग काय झालं, जगामध्ये पाप आलं. आणि जेव्हा परमेश्वराच्या समोर मनुष्य थांबायला लागला, मग कसं थांबत आहे मनुष्य परमेश्वराच्या समोर, घाबरत घाबरत. पाप यायच्या अगोदर परमेश्वराच्या समोर जेव्हा कधी पण आदाम थांबायचा त्यावेळेस तो कसं थांबायचा, एकदम बिंदास थांबत होता. घाबरत होता का, त्याला काय पण त्याला काय पण फिअरनेस नव्हतं, कशाला तो कसंच घाबरायची त्याला गरज नव्हती. परंतु जेव्हा परमेश्वराची आज्ञा त्यांनी मोडला आणि पाप त्याच्यामध्ये आलं, बायबल आम्हाला असं सांगतं, तेव्हापासून मनुष्याची धार्मिकता कशी झाली, परमेश्वराच्या समोर फाटक्या चिंधीप्रमाणे. म्हणून यशया म्हणतो, काय म्हणतो यशया 64:6 की मनुष्याची धार्मिकता, मनुष्याची नीतिमत्ता, मनुष्याच्या धर्माचे काम, मनुष्याच्या नीतिमत्वाचे काम परमेश्वराच्या दृष्टीने कसे आहे, घाणेरड्या वस्त्रासारखे. मग हे घाणेरडे वस्त्र घेऊन, हे घाणेरड नीतिमत्ता आम्ही घेऊन परमेश्वराच्या समोर उभं राहू शकतो का, थांबू शकतो का, कधीच थांबू शकत नाही. म्हणून मग परमेश्वराने बघितलं, काय बघितलं, आता मनुष्य काय झालेला आहे, भ्रष्ट झालेला आहे. त्याची धार्मिकता माझ्यासमोर थांबायची कशी झाली, आता 0% झाली. म्हणून बायबल आम्हाला असं सांगतं की पुन्हा परमेश्वराच्या समोर मनुष्य कसं थांबायला पाहिजे, निर्णय. जसं पाप करायच्या अगोदर थांबत होता, परत तो तसं काय करायला पाहिजे, माझ्यासमोर थांबायला पाहिजे. म्हणून परमेश्वराने काय केलं, एक कोकरू घेतलं आणि त्या कोकराला त्यांनी बंधलं. आणि बायबल आम्हाला असं सांगतं, त्या कोकराचे त्यांनी वस्त्र काढले, चर्मवस्त्र काढले. आणि मग त्यांनी काय केलं, ते आदाम आणि हवेला दिले. आणि मग आदाम आणि हवेने ज्या वेळेस ते चर्मवस्त्र घातले, त्या वेळेस पासून आदाम आणि हवा परमेश्वराच्या समोर परत कसे थांबू लागले, बिंदास, न घाबरता थांबू लागले. बायबल तुम्ही वाचाल तर तुम्हाला समजणार, हे जे कोकरू त्याने वळलं आणि कोकरू वळून त्यांनी जे चर्मवस्त्र दिले, हे कशाचे चर्मवस्त्र आहे तुम्हाला माहिती आहे का, हे परमेश्वराच्या नीतिमत्वाला दर्शवते. बायबल तुम्ही वाचाल तर तुम्हाला समजणार, जे कोकरू त्याने मारलं आणि ज्या कोकराचे त्याने चर्मवस्त्र काढून आदाम आणि हवेला धुवून टाकले ना, हे चर्मवस्त्र कुणाला दर्शवतंय, हे परमेश्वराच्या नीतिमत्वाला, हे प्रभू येशू ख्रिस्ताच्या नीतिमत्वाला काय करतंय, दर्शवतंय. जेव्हा आम्ही परमेश्वराचे नीतिमत्व परिधान करतो ना, आणि मग परमेश्वराचं नीतिमत्ता, प्रभू येशूने दिलेली नीतिमत्ता आम्ही ज्यावेळेस धारण करतो, आणि मग जेव्हा आम्ही परमेश्वराच्या समोर थांबतो ना, तेव्हा आम्ही परमेश्वराच्या दृष्टीमध्ये कसं आहे, परफेक्ट आहे, 100% परफेक्ट आहे. परंतु जेव्हा आम्ही स्वतःची धार्मिकता, स्वतःची नीतिमत्ता घेऊन जर आम्ही परमेश्वराच्या समोर थांबणार, तर आमची धार्मिकता परमेश्वराच्या दृष्टीने कशी
चिन्हीप्रमाणे. म्हणून परमेश्वराने एक खूप सुंदर दाखला दिलेला आहे. मनुष्याची नीतिमत्ता कशी पाहिजे. जर मनुष्य मनुष्याची नीतिमत्ता घेऊन परमेश्वराच्या समोर थांबणार ना, तर अंत्यच्या दिवशी, न्यायाच्या दिवशी परमेश्वर काय करणार. जर परमेश्वराची धार्मिकता, परमेश्वराची नीतिमत्ता जर आमच्याकडे नाही, येशूने दिलेलं नीतिमत्व जर आमच्याकडे नाही शेवटच्या काळामध्ये, आणि जर आम्ही प्रभूच्या समोर थांबणार, न्यायाच्या दिवशी येशूच्या समोर थांबणार, तर आमची अवस्था कशी होणार माहिती आहे का. कशी होणार. जे आगळी आणि शेवटच्या काळामध्ये गंधरसामध्ये टाकले जाणारे जे लोक आहेत ना, त्या लोकांप्रमाणे आमचे काय होणार. हाल होणार. म्हणून परमेश्वराने आमची नीतिमत्ता आम्ही ओळखायला पाहिजे, मनुष्याची नीतिमत्ता आम्ही ओळखायला पाहिजे. म्हणून परमेश्वराने प्रभू येशू ख्रिस्ताने दाखला दिला. आणि तो दाखला देत असताना बायबल तुम्ही वाचा तर तुम्हाला समजणार, जेवढे पण दाखले परमेश्वराने सांगितलेलं आहे ना, त्या दाखल्याचं स्पष्टीकरण परमेश्वराने काय केलं, प्रभू येशू ख्रिस्ताने केलेलं आहे. बघा, तुम्ही जर पेरणाऱ्याचा दाखला वाचणार तर पेरणाऱ्याच्या दाखल्याचं पण स्पष्टीकरण प्रभू येशू ख्रिस्ताने केलेलं आहे. निदानचा दाखला वाचा तुम्ही, निदानाच्या दाखल्याचं पण स्पष्टीकरण त्यांनी केलेलं आहे. जेवढे पण दाखले प्रभू येशू ख्रिस्ताने सांगितलेले आहे ना, त्या दाखल्याचं स्पष्टीकरण प्रभू येशू ख्रिस्ताने केलेलं आहे. फक्त बायबल तुम्ही वाचा तर हे जे मनुष्याचं नीतिमत्वाच्या बद्दल जे दाखला दिलेला आहे ना, त्या दाखल्याचं स्पष्टीकरण प्रभू येशू ख्रिस्ताने केलेलं आहे. बघा, जर तुम्ही वाचा मत्ती शुभवर्तमान याचा 22वा अध्याय आणि जर 1 पासून 14 वचन जर तुम्ही वाचाल ना, तरी तर तुम्हाला समजणार हा जो दाखला आहे, हा दाखला कशासाठी आहे माहिती आहे का. हे आम्ही समजायला पाहिजे की मनुष्याची नीतिमत्ता कशी आहे, आणि मनुष्याची नीतिमत्ता घेऊन जर आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताच्या आणि परमेश्वराच्या समोर थांबणार, तर शेवटी आम्ही काय होणार. फेल होणार. कारण स्वर्गामध्ये जायचं जर आम्हाला असेल तर स्वर्गामध्ये जाण्यासाठी आम्हाला कुणाच्या नीतिमत्ताची गरज आहे. कुणाच्या नीतिमत्वाची गरज आहे. आम्ही आमचं नीतिमत्व घेऊन आम्ही स्वर्गाच्या राज्यात जाऊ शकतो का. कधीच जाऊ शकत नाही. कारण आमचं नीतिमत्व कसं आहे. यशाया काय म्हणतो, मनुष्याचं नीतिमत्व परमेश्वराच्या दृष्टीसमोर कसं आहे, फाटक्या घाणेरड्या चिन्हीप्रमाणे. तर हे आमचं नीतिमत्व, आमचे धर्माचे काम, आमच्या नीतीचे काम घेऊन आम्ही परमेश्वराच्या समोर थांबू शकत नाही, आणि त्याच्यामुळे आम्ही स्वर्गामध्ये जाऊ शकत नाही. जर आम्हाला स्वर्गामध्ये जायचं तर आम्हाला कुणाची नीतिमत्वाची गरज आहे. आम्हाला कुणाचं नीतिमत्व धारण करायची गरज आहे. जसं आदामाने हवेने पाप केलं आणि पाप केल्यानंतर ते परमेश्वराच्या समोर थांबू शकत नव्हते. परंतु जेव्हा परमेश्वराने त्यांच्यासाठी कोप रुवलं आणि ते जन्मवस्त्र ज्यावेळेस त्यांना घालायला दिले ना, ते घातल्यानंतर ना त्यावेळेस पासून ते परमेश्वराच्या समोर काय करू लागले, निडर होऊन थांबू लागले, आणि ते परमेश्वराच्या न्यायापासून काय झाले, वाचले. जर कोकरू त्यांच्यासाठी मारलं नसतं, रक्त त्यांच्यासाठी सांडलं नसतं, तर शेवटी आदाम आणि हवा पण मेल्यानंतर कुठे गेले असते, ते सार्वजनिक नरकामध्ये गेले असते. सेम तसंच आम्हाला जर स्वर्गामध्ये जायचे, सार्वजनिक जीवनामध्ये जर आम्हाला प्रवेश करायचा आहे ना, तर सार्वजनिक जीवनामध्ये प्रवेश जर आम्हाला करायचा तर आम्हाला पण कुणाची गरज आहे, परमेश्वराच्या धार्मिकतेची, परमेश्वराच्या नीतिमत्ताची आम्हाला काय आहे, गरज आहे. म्हणून काय सांगता बघा, मत्ती शुभवर्तमान याचा 22वा अध्याय आणि जर 1 वचनापासून वाचल तरी आम्हाला पाहायला मिळतं. बघा, वाचा, देवाचं वचन काय सांगतं. येशू पुन्हा त्यांच्याशी दाखले देऊन बोलू लागला. आता येशू पुन्हा त्यांच्याशी दाखले. आता जेव्हा कधी पण प्रभू येशू ख्रिस्ताला बोलायचं, त्याच्या शिष्यांना समजून सांगायचं आहे, तर प्रभू येशू ख्रिस्त कशाच्या द्वारे त्यांच्या संगती बोलायचा, दाखल्याच्या द्वारे. दाखला म्हणजे काय, एक गोष्ट तयार करून सांगायचा. जसं लहान लेकराला एखादं गोष्ट समजलं नाही तर आपण काय करतो, एक गोष्टीच्या स्वरूपामध्ये आपण त्यांना समजून सांगतो की बाळा असं नाही, या पद्धतीने हे असं आहे, या पद्धतीने असं आहे. तसं प्रभू येशू ख्रिस्त पण त्याच्या शिष्यांना काय करायचा, निरंतर कशाच्या द्वारे बोलायचा, दाखल्याच्या द्वारे. एक स्टोरी तयार करायचा त्याने, एक स्टोरी तयार करून सांगायचा की देवाचं राज्य अशा अशा पद्धतीने आहे. पेरणाऱ्याचा दाखला असा आहे, जर तुम्ही अशा पद्धतीने पेरणार तर तुम्ही काय होणार, कुठे जाणार, तुमचं पेरलेलं मान्य होणार. तर एक स्टोरी तयार करून प्रभू येशू ख्रिस्त निरंतर त्याच्या शिष्यांना सांगायचा. आता हा जो दाखला आहे ना, हा दाखला कशासाठी लिहिलेला माहिती आहे का, हे आम्ही आत्मपरीक्षण करायला पाहिजे. आणि या दाखल्याचं स्पष्टीकरण पण प्रभू येशू ख्रिस्ताने केलेलं नाही. हा जो दाखला आहे हा मनुष्याचं नीतिमत्व आणि देवाचं नीतिमत्व आम्ही कसं ओळखायला पाहिजे त्याच्यासाठी हा दाखला लिहिलेला आहे. आता प्रभू येशू ख्रिस्त काय म्हणते, वाचा, काय सांगते एक वचन. स्वर्गाचे राज्य कोणा एका राजासारखे आहे. स्वर्गाचे राज्य, आता बायबल तुम्ही वाचाल तर तुम्हाला समजणार. भरपूर वेळेस प्रभू येशू ख्रिस्ताने स्वर्गाच्या राज्याची उपमा देऊन बोललेलं आहे की स्वर्गाचं राज्य मोहरीच्या दाण्यासारखं आहे, स्वर्गाचं राज्य धापमारीसारखं आहे, स्वर्गाचं राज्य हरवलं
स्वर्गाचं राज्य हरवलेल्या रुपयासारखं आहे. स्वर्गाचं राज्य कसं आहे म्हणत आहे आता इथं प्रवेश ख्रिस्त कशासारखं आहे? एक राजासारखं आहे. स्वर्गाचं राज्य कसं आहे? स्वर्गाचं राज्य हे राजासारखं आहे आणि त्या राजाने काय केलेलं आहे? काय केलेलं आहे? एक मेजवानी दिलेली आहे. बघा काय सांगतं स्वर्गाचे राज्य कोणा एका राजासारखे आहे. स्वर्गाचे राज्य कोणा एका राजासारखे आहे. त्याने आपल्या पुत्राच्या लग्नाची मेजवानी दिली. त्याने आपल्या पुत्राच्या लग्नाची काय केलेली आहे? मेजवानी दिलेली. आता आपण असं समजायचं नाही की स्वर्गाच्या राज्यामध्ये असं होतंय का. एक परमेश्वराने एक स्टोरी तयार करून सांगितलेली आम्हाला की स्वर्गाचं राज्य कसं आहे की एक राजा आहे आणि त्या राजाने काय केलेलं आहे? आपल्या लेकराचं काय केलेलं आहे? लग्न ठरवलेलं आहे आणि त्या लग्नामध्ये काय केलेलं आहे? त्यांनी आमंत्रित बोलवलेलं आहे. काय सांगतं पुढचं वचन? स्वर्गाचं राज्य कोणा एका राजासारखे आहे. त्यांनी आपल्या आपल्या मुलाच्या लग्नाच्या मेजवानी काय केलेलं आहे? ठरवलेलं आहे. पुढं आणि लग्नाच्या मेजवानीस आणि लग्नाच्या मेजवानीमध्ये ज्यांना आमंत्रण दिले होते आणि लग्नाच्या मेजवानीमध्ये ज्यांना आमंत्रण दिले होते त्यांना बोलवण्याकरिता त्याने आपले दास पाठवले. काय केलं? आपलं दास पाठवलं. आता बघा जेव्हा कधी पण आम्ही लग्न करतो आमच्या घरामध्ये असू द्या किंवा आमच्या रिलेटिव्ह मध्ये असू द्या किंवा तुम्ही बघा ज्यावेळेस आम्ही लग्न घरामध्ये असेल किंवा आम्ही लग्न ठरवलो तर आम्ही पण काय करतो? आम्ही निमंत्रण लोक काढतो ना. आम्ही विचार करतो की नाही सुमितला बोलवायला पाहिजे, जीवन मामाला बोलवायला पाहिजे, इलाईच्या कुटुंबाला बोलवायला पाहिजे, भोसलेच्या कुटुंबाला बोलवायला पाहिजे, या लोकांना बोलवायला पाहिजे. म्हणून आम्ही काय करतो? पहिलं एक लिस्ट काढतो. आम्ही निमंत्रण काढतो, निमंत्रण पत्रिका काढतो आणि मग आम्ही ठरवतो की आता या लग्नामध्ये आम्ही या लोकांना बोलवणार, आम्ही या लग्नाला या लोकांना बोलवणार. सेम तसं काय झालेलं आता प्रवेश सांगत आहे की एका राजाने काय केलेलं आहे? एक लग्नाचं आमंत्रण ठेवलेलं आहे आणि ते लग्नाचं आमंत्रण कुणाचं आहे? त्याच्या स्वतःच्या मुलाचं आहे. आणि मग त्यांनी काय केलेलं आहे? एक लोकांना ठरवलेलं आहे त्याच्या लग्नामध्ये हे लोक यायला पाहिजे, त्याच्या लग्नामध्ये हा गेस्ट यायला पाहिजे, त्याच्या लग्नामध्ये हे लोक यायला पाहिजे. म्हणून त्यांनी निमंत्रण पत्रिका काढलेली आहे आणि मग काय केलेलं आहे? त्यांनी त्याच्या दासांना सांगितलेलं आहे. काय सांगितलेलं आहे? की हे इन्व्हायटेड लोक आहेत, या लोकांना मी बोलवलेलं आहे. तर तुम्ही काय करा? त्यांच्याकडे जावा आणि जाऊन तुम्ही काय करा? त्यांना सांगा. आता काय सांगा? की माझ्या मुलाचं लग्न ठरलेलं आहे आणि माझ्या मुलाच्या लग्नाची तयारी सगळी झालेली आहे. बघा काय सांगतं पुढे वचन? खूप सुंदर आहे वचन. त्यांना बोलवण्याकरिता त्याने आपले दास पाठविले. लग्नाच्या मेजवानीस बोलवण्याकरिता त्याने आपले दास पाठवले. परंतु ते येईनात. परंतु काय झालं? ते किती इंटरेस्टिंग गोष्ट आहे ना, विचित्र गोष्ट आहे ना. बघा आता तुमच्या घरामध्ये जर लग्न ठरलेलं आहे, एक उदाहरण घ्या. तुम्ही लग्न ठरवलेलं आहे आणि तुम्ही लग्नपत्रिका वाटलेल्या आहे सगळ्या लोकांना आणि लग्नपत्रिका वाटल्यानंतर आता लग्नाचा विधी आलेला आहे, लग्नाचा टाइम आलेला आहे आणि लग्नाच्या टाइमच्या वेळेस जे लोकांना तुम्ही बोलवलेलं आहे ते जर लोक आल्यानंतर तुम्हाला काय वाटणार? विचित्र वाटणार ना. काय होणार? लग्नाचं जेवण पण आता कदाचित तुम्ही 200 लोक बोलवलं असाल, 500 बोलवलं असाल किंवा 100 बोलवलं असाल आणि त्या लोकांसाठी तुम्ही काय केलेलं आहे? सर्व तयारी करून ठेवलेलं आहे. जेवण पण तयार आहे, सर्व गोष्टीची तयारी आहे, खूप सुंदर डेकोरेशन केलेलं आहे, AC हॉल घेतलेला आहे, सर्व गोष्टी तयार केलेल्या आहे. तुम्ही त्यांना इन्व्हिटेशन दिलेलं आहे आणि जर ते लोक आले नाही तर काय होणार? तुम्हाला काय होणार? पहिलं काय होणार? राग येणार. काय येणार? राग येणार. काय राग येणार? अरे मी त्यांना बोलवलं होतो, मला वाटलं ते लोक येतील, परंतु जर ते लोक आले नाही तर काय होणार? राग येणार. सेम तसंच झालेलं आहे. आता इथं काय सांगतं देवाचं वचन? की राजाने काय केलं? त्याच्या चाकरांनी सांगितलं मी या लोकांना बोलवलेलं, तुम्ही जावा त्यांना सांगा. आणि पुढे काय सांगतं? मग ते चाकर आले आणि चाकर येऊन त्यांना सांगायला लागले. काय सांगायला लागले? राजाने तुम्हाला निमंत्रण दिलेलं आहे तर आता तुम्ही काय करा? चला पुढे चला, लग्नाच्या मेजवानीला तुम्ही चला. वाचा पुढे काय सांगतं? पुन्हा त्याने दुसरे दास पाठवले. काय झालं? पहिल्या वेळेस त्यांनी काय केलं? पाठवलं. पहिल्या वेळेस त्यांनी दास पाठवले की लग्नाची तयारी आहे, पटकन 11चा टाइम आहे. कदाचित त्यांनी 8 वाजता पाठवले असेल. 11चा टाइम आहे, तुम्ही काय करा? बरोबर 11 वाजता काय करा? अक्षिदा आणि लग्नाला घ्या. पहिल्या वेळेस गेल्यानंतर ते लोक म्हटले नाही आम्ही येणार नाही. राजाला वाईट वाटलं. ठीक आहे. परत त्यांनी काय केलं? आता लग्नाचा टाइम 11 वाजता आहे. पुन्हा त्यांनी काय केलं? 10 वाजता पाठवले. काय सांगते वचन? पुन्हा त्याने दुसरे दास पाठवले व ते असं म्हटले की व त्या आमंत्रित लोकांना त्यांनी
येऊन तयार केलं नसेल, पण तुम्ही स्पष्टपणे त्यांना सांगा. काय सांगा? लग्नाची तयारी केलेली आहे आणि आमंत्रित लोकांना बोलवलेलं आहे. तुम्ही त्यांना सांगा. काय सांगा? मी जेवण तयार केले मी आहे. जेवण तयार केले आहे. माझे बैल व पुष्ट पशु कापले व आहे. चांगले पुष्ट पशु कापले आहे. सर्व सिद्ध आहे. सर्व काही सिद्ध तयार करून ठेवलेलं आहे. लग्नाच्या मेजवानीस चला. तुम्ही लग्नाच्या मेजवानीला काय करा? चला. आता लोकांना तरी सांगत आहे, निमंत्रण पाठवत आहे. आता ज्या लोकांकडे त्याचे दास आलेले आहेत, ठीक आहे. ज्यावेळेस मी वचन वाचत होतो ना, थोडं मी मनन करत होतो. आता मला जर बोलवलेलं आहे, मला जर यायचं नसेल तर मी काय करणार? ठीक आहे, मला लग्नाला यायचं ना, तू जा म्हणणार. परंतु मला जर एखादं इन्व्हिटेशन आलं, त्या लोकाला मी धरलं आणि मी जर त्याचा मर्डर केलं तर काय होईल? वाईट गोष्ट आहे ना? वाईट आहे ना गोष्टी? आता इथे तसंच घडतंय बघा. काय सांगतं? दुसऱ्या वेळेस ज्यावेळेस त्यांनी दास पाठवले त्यावेळेस ते लोक काय झाले नाही? ते लोक आले नाही. काय काय सांगतात? ते लोक येईना, तरी ते मनावर न घेता, तरी ते मनावरती न घेता ते कोणी आपल्या शेताला, कोणी आपल्या शेताला, कोणी व्यापाराला गेले कोणी व्यापाराला गेले आणि बाकीच्या लोकांनी त्याच्या दासास धरून त्याच्या दासांना धरून त्याचा अपमान केला. ज्या इन्व्हिटेशन घेऊन आले होते त्याच्या दासांचा काय केला? त्यांनी अपमान केला व त्यास जीवे मारले. व काय केलं? त्यांना जिवे मारून टाकलं. किती वाईट गोष्ट आहे ना? विचित्र गोष्ट आहे का नाही? आता इन्व्हिटेशन घेऊन आलेलं, भले इन्व्हिटेशन घेऊन नाही आलं, ठीक आहे, सांगत आहे लग्नाला चला. हा जो लग्नाचा दाखला आहे ना, हा लग्नाचा दाखला प्रभू येशू ख्रिस्ताने मुद्दाम कशासाठी सांगितलेला माहिती आहे का? हे दाखल्याच्या द्वारे प्रभू येशू ख्रिस्ताला काय सांगायचं आहे की स्वर्गाच्या राज्यामध्ये ज्या लोकांना मी निवडून घेतलेले आहेत ना, ते लोक काय करणार नाही? काय करणार नाही? ते लोक येणार नाही. तुम्हाला माहिती आहे का निमंत्रित लोक कोण आहेत? कोण आहेत निमंत्रित लोक? या दाखल्यामध्ये दोन प्रकारचे लोक आहेत. एक प्रकारचे लोक कुठले? ज्या लोकांना इन्व्हिटेशन दिलेलं आहे, इन्व्हिटेशन दिलेले लोक आहेत. आणि दुसरे लोक चव्हाट्यावरचे लोक आहेत, जे बाहेर म्हणजे चौकामध्ये बसलेले लोक आहेत. आणि एक निमंत्रित लोक आहेत. आता हे सर्व जे दास आलेले आहेत ना, हे कुणाकडे आलेले आहेत? हे निमंत्रित लोकांकडे आलेले आहेत. निवडलेले लोक आहेत त्याला, की बाबा तुम्ही यायला पाहिजे. त्यांना इन्व्हिटेशन आहे, त्यांच्याकडे प्रॉपर इन्व्हिटेशन कार्ड आहे. त्या लोकांना तरी सांगितलेलं आहे. परंतु बायबल काय सांगतं? ते लोक काय झाले? आले नाही. ते लोक कुठे गेले? एक जण आपल्या कामाला गेलंय, एक जण आपल्या व्यापाराला गेले. आणि जे लोक आले होते त्या लोकांना त्यांनी काय केलेलं आहे? चाकरांना मारून टाकलं. काय केलं? जिवे मारून टाकलं. पुढे काय सांगतं देवाचं वचन? वाचा. हा, तेव्हा राजाला राग आला. तेव्हा काय झालं? राजाला राग आला आणि त्याने आपले सैनिक पाठवून त्या घातक्यांचा नाश केला त्या घातकी लोकांचा नाश केला व त्यांची नगर जाळून टाकली. व त्या लोकांची नगर त्यांनी जाळून टाकले. पुढं मग तो आपल्या दासास म्हणाला, मग तू आपल्या दासांना म्हणाला, लग्नाची तारीख आहे खरी, लग्नाची तारीख कळली, लग्नाची मेजवानी आहे खरी, परंतु आमंत्रित लायकीचे नव्हते. परंतु आमंत्रित कसे नाही आहेत? आमंत्रण जे ज्यांना आपण इन्व्हिटेशन दिलेलं आहे, ज्यांना आपण लग्नासाठी बोलवले, ते लोक कसे नाही आहेत? कसे नाही आहेत? लायकीचे नाही म्हणते. म्हणजे याच्याद्वारे आम्हाला काय समजतं? स्वर्गाच्या राज्यामध्ये जाण्यासाठी आम्हाला काय पाहिजे? आमची पात्रता पाहिजे. काय पाहिजे? पात्रता पाहिजे. जर आमची स्वर्गाच्या राज्यात जाण्यासाठी पात्रता असेल तरच आम्ही काय करतो? स्वर्गाच्या राज्यामध्ये जाऊ शकतो. अदरवाईज जर आमची पात्रता नसेल, जर आमची लायकी नसेल, तर आम्ही काय करू शकत नाही? स्वर्गाच्या राज्यामध्ये जाऊ शकत नाही. राजा काय म्हणाला की त्या लग्नामध्ये येण्यासाठी ते लोक कसे नाही आहेत? अयोग्य आहे, ते लायकीचे नाही, त्यांची पात्रता नाही आहे. म्हणून तू काय करायला? उठ आणि कुठे जा म्हणते? काय सांगतं देवाचं वचन? म्हणून तुम्ही चव्हाट्यावर जाऊ. म्हणून तुम्ही चव्हाट्यावरती म्हणजे कुठं? चौकामध्ये जायला पाहिजे. तुम्ही चौकामध्ये जावा. जितके तुम्हाला आढळतील तितक्यांना लग्नाच्या मेजवानीस बोलवा. तितक्यांना. आता या बायबलमध्ये कसं लिहिलं माहिती आहे? दुसऱ्या बायबलमध्ये कसं लिहिलं? कोमी बायबलमध्ये की जितके तुम्हाला चौकामध्ये बरे आणि वाईट, कुठले? बरे आणि वाईट, म्हणजे चांगले आणि वाईट लोक जे पण तुम्हाला त्या चौकामध्ये दिसतील ना, त्या लोकांना काय करा? तुम्ही लग्नाचं इन्व्हिटेशन द्या आणि तुम्ही काय करा? त्यांना बोलून घ्या. आता या लग्नाच्या मेजवानीमध्ये दोन प्रकारच्या लोकांना इन्व्हिटेशन आहे. पहिल्या प्रकारचे लोक कोणते? ज्यांच्याकडे लग्नाचे इन्व्हिटेशन आहे. बायबल जेव्हा तुम्ही वाचाल तर तुम्हाला समजणार हे आमंत्रित लोक कुठले होते माहिती आहे का? हे आमंत्रित लोक प्रभू येशू ख्रिस्ताचे यहुदी लोक. कुठले? यहुदी लोक. बायबल असं सांगतं की ज्यावेळेस प्रभू येशू
येशू, मी माझ्या स्वतःच्या लोकांकडे आलो, परंतु त्या लोकांनी काय केलं नाही, माझा स्वीकार केला नाही. मग मी कुणाकडे गेलो म्हणतो, परराष्ट्रीयांकडे. कुणाकडे? परराष्ट्रीयांकडे. मग तारण कुणाकडे आलं? पौल पण सांगतो, तारण कुणाकडे आलं? परराष्ट्रीय. आता हे परराष्ट्रीय म्हणजे कुठले? चौकामधले लोक. हे कोण आहे चौकामधले लोक? आपण. कोण आहे? आपण. म्हणजे इन्व्हायटेड लोक कोण होते? आमंत्रित लोक कोण होते? जे यहुदी लोक होते, जे प्रभू येशू ख्रिस्ताचे लोक होते, ज्या काळामध्ये प्रभू येशू ख्रिस्त सेवा करत होता ना, त्या लोकांना काय होतं? इन्व्हिटेशन होतं. कुठलं इन्व्हिटेशन होतं? स्वर्गाच्या राज्यामध्ये जायचं. आणि हे इन्व्हिटेशन देण्यासाठी परमेश्वराने तयारी सर्व करून घेतला होता. आता स्वर्गाच्या राज्यात जाण्यासाठी कशाची गरज आहे माहिती आहे का? सर्वात मोठी पोशाख, लग्नाचा पेहराव घालायला पाहिजे. जर लग्नाचा पेहराव घालणार ना, लग्नाचे जे वस्त्र आहे, जसं आता आम्ही बघतो लग्न ठरल्यानंतर काय करतो, नवरा पण काय करतो, त्याला वस्त्र ठेवलेलं आहे आणि मुलीला पण वस्त्र ठेवलेलं आहे. ते त्यांनी तेच घालायला पाहिजे म्हणते पास्टर. एक तर पांढरी साडी घालायला पाहिजे, नाही तर पांढरा फ्रॉक. आणि मुलाने काय करायला पाहिजे, एक तर ब्लॅक कलरचा सूट किंवा सूटमध्ये कुठला पण कलर आहे. ते ठरलेलं आहे. या जगामध्ये पण चालत असताना तुम्ही बघा, लग्नविधी करत असताना ठरलेलं आहे ते कपडेच घालायला पाहिजे तुम्ही. ते कपडे घातल्यानंतर ना तुमचं काय होणार, लग्न होणार. जर तुम्ही शर्ट पॅन्ट किंवा टी शर्ट जीन्स घालून थांबू शकता का लग्नामध्ये? अजिबात थांबू शकत नाही. सेम तसंच आता लग्नाच्या यामध्ये जाण्यासाठी पण या राजाने काय केलेलं आहे, काही नियम ठेवलेले आहे, काही अटी नियम आहे. आणि पहिले त्यांनी काय केलेलं आहे, त्याचे निवडलेल्या लोकांकडे त्यांनी निमंत्रण पाठवलेलं आहे. परंतु ते लोक कसे नाही म्हणते, त्यांनी लायकीचे नाहीत अजिबात. आणि हे लोक कुठले आहेत? हे यहुदी लोक आहेत, हे देवाचे लोक आहेत. हे देवानी ज्यावेळेस काम करत होता त्यावेळेस चालणारे ते लोक आहेत. परंतु बायबल मला असं सांगते की त्या लोकांनी काय केलं नाही, प्रभू येशू ख्रिस्ताचा स्वीकार केला नाही. म्हणून तारण कुणाकडे आलं? आपल्याकडे आलं. आणि मग त्यांनी सांगताय की तुम्ही काय करा, जे चव्हाट्यावरती आहेत, जे चौकामध्ये आहेत, त्या लोकांकडे तुम्ही जावा आणि तुम्हाला जे बरे आणि वाईट लोक जे दिसतील ना, तुम्ही काय करा, त्यांना निमंत्रण द्या. आणि तुम्ही त्यांना सांगा, काय सांगा, की लग्नाची तयारी सर्व सिद्ध. तुम्ही काय करा आता? लग्नाला या. वाचा पुढं वचन काय सांगतं? मग त्या दासांनी रस्त्यावरती जाऊन बरे वाईट असे जितके आढळले, बरे आणि वाईट त्यांना जितके असे आढळले, त्या सर्वांना एकत्र जमवले. त्या सर्वांना त्यांनी काय केलं, एकत्र जमवलं. आणि लग्नाचा मांडव जेवणाऱ्याने भरून गेला. आणि लग्नाचा मांडव काय झाला? जेवणाऱ्याने भरून गेला. किती सुंदर गोष्ट आहे ना. थोडे इमॅजिन करायचं वाचत असताना. पहिल्या वेळेस ज्यावेळेस त्यांनी आमंत्रणाला पाठवला होता, जे इन्व्हायटेड लोक होते त्यांना पाठवला, ते लोक आले नाही. परंतु आता दुसरे कुठले लोक आहेत? अनइन्व्हायटेड लोक म्हटलं यांना बायबलमध्ये, जे आमंत्रित नाही आहे. परंतु नंतर त्यांना काय झालेलं आहे, आमंत्रण केलेलं आहे. आणि हे लोक कुठले आहेत? चौकामधले आहेत. आणि हे सर्व लोक आले आता. आणि हे सर्व लोक आल्यानंतर काय झालं, लग्नाचा मांडव आता काय झाला, खचाखच भरून गेला. कसं झालं? बायबल मला असं सांगते की लग्नाचा मांडव कसा झालेला आहे, एकदम गच्च भरून गेला. वाचा पुढे काय सांगतं? मग राजा जेवणाऱ्यांना पाहण्यास आत आला. मग काय झालं, आता लग्नाचा मांडव भरलेला आहे. आता राजाने काय केलेलं आहे माहिती आहे का, लग्नामध्ये जे लोक यायला पाहिजे ना, त्या लोकांसाठी त्यांनी काय केलेलं आहे, एक विशेष प्रकारचे काय केलेलं आहे, पेहराव तयार केलेला आहे. एक विशेष प्रकारचे त्यांनी काय केलेलं आहे, पोशाख तयार केलेला आहे. जर लग्नामध्ये आता चव्हाट्यावरचे पण लोक आलेले आहेत, आता हे चव्हाट्यावरचे आलेल्या लोकांना पण त्यांनी काय केलेलं आहे, एक विशेष प्रकारचं काय केलेलं आहे, पोशाख दिलेला आहे. ते पोशाख घालूनच तुम्ही काय करायला पाहिजे, लग्नामध्ये यायला पाहिजे. आणि मग भरपूर लोक काय केलेले आहेत, पोशाख घातलेले आहेत. भरपूर लोक पोशाख घातलेले आहेत आणि लग्नाचा मांडव एकदम भरून गेलेला आहे. आणि मग राजाला आनंद झाला. काय झाला? आनंद झाला. लोकांना त्यांनी बघितला आणि मग लोकांना बघण्यासाठी तो काय झाला, राजा आलेला. लग्नाच्या मंडपामध्ये राजा आला. आता काय सांगतं, वाचा पुढं वचन काय सांगतं, मग राजा आला तेव्हा लग्नाचा पोशाख न घातलेला राजा आला. आणि आता राजा बघत आहे, काय बघत आहे राजा, इलायटी घातलेला आहे का सूट, कुठला कलरचा सूट आहे, फॉर एक्झाम्पल ब्लॅक कलरचा सूट आहे, घातलाय का, ब्लॅक कलरचा सूट आहे. सोमेलनी पण घातलेला आहे का, ब्लॅक कलरचा सूट आहे. कोण आहे आणखी, सुनीलनी घातलेला आहे का, घातलेला आहे. अनिलनी घातलेला आहे. मग काय झालेलं आहे, राजा चेक करायला आहे सगळ्यांना. काय करत आहे, ही बहीण बरोबर घातलेली आहे का, व्हाईट कलरची साडी, तिच्याकडे व्हाईट कलरची साडी आहे.
घातलेला. पण काय सांगतं वचन? पण त्याच्यामध्ये काय झालेलं माहिती आहे का? एक गोष्ट घडलेली आहे. काय झालेलं आहे त्याच्यामध्ये? एक गोष्ट घडलेली आहे. म्हणजे काय सांगतं देवाचं वचन? मग राजा पोशाख पाहण्यासाठी लग्नाचा पोशाख न घातलेला लग्नाचा पोशाख न घातलेला असा एक माणूस त्याच्या दृष्टीस पडला. असा एक माणूस काय झाला त्याच्या दृष्टीस पडला. आता राजाच्या समोर काय झालेलं आहे? एक व्यक्ती दिसलेला आहे. आता 100 लोक, एक उदाहरण धरू, 100 लोकांनी काय केलेलं आहे? ब्लॅक कलरचा कोट घातलेला आहे. आणि हे काय माहिती आहे का? हे त्याचं म्हणजे काय म्हणतात त्याच्यासाठी की ते प्रतीकच आहे, ते घालायलाच पाहिजे. कोडवर काय ते की ब्लॅक कोट आणि व्हाईट कलरची साडी हे कोडवर काय. आता सगळ्यांना ब्लॅक कलरचा सूट दिलेला आहे. परंतु मी काय केलेलं आहे? मी माझं उदाहरण घेतो, दुसऱ्याचं घेत नाही. आता मी त्या लग्नाच्या मेजवानीमध्ये गेलेलं आहे आणि त्या लग्नाच्या मेजवानीमध्ये जाण्यासाठी मला पण कशाची गरज आहे? मी पण काय करायला पाहिजे? ब्लॅक कलरचाच कोट घालून काय करायला पाहिजे? एंट्री करायला पाहिजे. परंतु मी ब्लॅक कलरचा कोट न घालता मी काय केलेलं आहे? मला आवडतो रेड कलर, म्हणून मी काय केलेलं आहे? रेड कलरचा कोट घालून मी काय केलेलं आहे? त्या लग्नाच्या मेजवानीमध्ये काय झालेलं आहे? गेलेलं आहे. आणि बायबल मला असं सांगतं, ज्यावेळेस राजा बघायला आला आणि राजाने बघितलं आणि त्याच्यामध्ये त्याला काय दिसलं? एक व्यक्ती लग्नाचा पोशाख न घातलेला त्याच्या दृष्टीस पडला. माझं काय सांगतं वचन? त्याला तो म्हणाला, मग राजा, जो व्यक्ती लग्नाचा पोशाख घातला नव्हता, त्या न घातलेला पोशाख घातलेल्या व्यक्तीला काय केलं? राजा त्याच्याकडे आला आणि त्याला म्हटला. आणि काय म्हणत त्याला? राजा त्याला म्हणाला, मित्रा तू लग्नाचा पोशाख न घालता तुला तर सगळ्यांना लग्नाचा पोशाख दिलेला आहे, मग तुला पण लग्नाचा पोशाख दिला असताना तू लग्नाचा पोशाख न घालता येथे कसा शिरलास? येथे आतमध्ये या लग्नाच्या मंडपामध्ये कसं काय शिरलास? त्याला काही उत्तर देता येईना. काय झालं त्याला? त्याला काहीच उत्तर देता आलं नाही. आता हे जे आहे ना, हे आम्हाला या अध्यायाच्याद्वारे प्रभू येशू ख्रिस्ताला काय समजून सांगायचंय? इथं 2 प्रकारचे नीतिमत्व आहे. आता स्वर्गामध्ये जाण्यासाठी आम्हाला कुणाच्या नीतिमत्वाची गरज आहे? प्रभू येशू ख्रिस्ताच्या नीतिमत्वाची गरज आहे. जेव्हा मी परमेश्वराकडून येणारे नीतिमत्व परिधान करतो ना, परमेश्वराकडून येणारे जेव्हा आम्ही नीतिमत्व परिधान करतो, तेव्हाच आमची एंट्री कुठे होती? स्वर्गाच्या राज्यामध्ये होती. तेव्हाच आम्ही स्वर्गाच्या राज्यामध्ये जाऊ शकतो. पण जर आम्ही परमेश्वराकडून येणारी नीतिमत्ता, परमेश्वराकडून येणारे नीतिमत्व आम्ही परिधान न करता, जर आम्ही आमचं नीतिमत्व घेऊन जर आम्ही परमेश्वराच्या समोर थांबलो आणि स्वर्गामध्ये घुसायला लागलो, तर मग परमेश्वर काय म्हणते? की तुला पोशाख दिला असताना तू काय केलेलं आहे? तो पोशाख न घालता कुठं घुसलास तू? लग्नामध्ये. आता हे लग्नाचा पोशाख न घालता जो दुसरा पोशाख घालून आलता, ते कशाला दर्शवते माहिती आहे का? ते मनुष्याच्या नीतिमत्वाला दर्शवते. आणि जे लग्नामध्ये आलेले लोक आहेत, त्या सर्व लोकांनी जो पोशाख घातलेला आहे, तो पोशाख कुणाचा आहे? तो प्रभू येशू ख्रिस्ताकडनं आलेली नीतिमत्ता, परमेश्वराकडनं प्राप्त झालेली नीतिमत्वाला दर्शवते. आता इथं आम्हाला समजतंय की त्यांनी काय केलेला? कुठला पोशाख घातलाय? स्वतः तयार केलेला. पण जे परमेश्वराने दिलेलं आहे ते न घालता त्यांनी काय केलेलं? त्याचं स्वतःचं घालून त्यांनी कुठं आलेलं आहे? लग्नामध्ये घुसलेलं आहे. आणि मग घुसल्यानंतर त्यांनी परमेश्वर त्या राजाच्या दृष्टीमध्ये तो पडला. आणि मग राजाने काय केलं? मित्रा, तू लग्नाचा पोशाख न घालता इथं कसं काय घुसला? त्याला काय करता आलं नाही? उत्तरच देता आलं नाही. का उत्तर देता आलं नाही? काय देता आलं नाही उत्तर? वाचा बघा, जर तुम्ही रोमकराचं पत्र याचा 3रा अध्याय आणि जर 10 वचन वाचाल तर इथं तुम्हाला समजतं का त्याला उत्तर देता आलं नाही. याचं उत्तर इथं लिहिलेलं रोमकराचं पत्र याचा 3रा अध्याय 10 वचन काय सांगतं बघा. कारण शास्त्रात असे लिहिले आहे, कारण शास्त्रामध्ये असं लिहिलं आहे, नीतिमान कोणी नाही, नीतिमान कोणी पण नाही, एक देखील नाही. एक देखील नाही. आम्ही स्वतःहून नीतिमान होण्याचा प्रयत्न किती पण केला तरी आम्ही काय होत नाही? आम्ही नीतिमान होऊ शकत नाही. पण जर आम्हाला नीतिमान व्हायचं असेल तर आम्हाला कुणाची गरज आहे? आम्हाला प्रभू येशू ख्रिस्ताच्या रक्ताची गरज आहे. हालेलुया. जेव्हा आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताने केलेल्या कामावरती, प्रभू येशू ख्रिस्ताने केलेल्या
नीतिमत्वाच्या द्वारे आम्ही केलेल्या चांगल्या कामाच्या द्वारे आम्ही कधीच स्वर्गाच्या राज्यामध्ये प्रवेश करू शकत नाही. जर आम्हाला स्वर्गाच्या राज्यामध्ये प्रवेश करायचा असेल तर आम्हाला कुणाची धार्मिकता, कुणाची नीतिमत्ता परिधान करायचे? आदमासारखं परमेश्वराची, प्रभू येशू ख्रिस्ताची. कुणाची? प्रभू येशू ख्रिस्ताची नीतिमत्ता घेऊनच आम्ही काय करू शकतो? स्वर्गाच्या राज्यात जातो. जर आम्ही स्वर्गाच्या राज्यात गेलो आमची धार्मिकता घेऊन तर काय होणार? आम्ही पण आमचं काय करणार? देवाच्या समोर गेल्यानंतर ना आता पाय बांधणार आणि काय करणार? उचलून कुठं टाकणार? जिथं किडा मरत नाही आणि जिथं आगडी जळत नाही अशा ठिकाणी काय होणार? आम्हाला टाकणार. वाचा पुढचं वचन काय सांगतं? बोलावलेले पुष्कळ आहे, कारण बोलावलेले पुष्कळ आहे पण निवडलेले थोडके आहेत. हालेलुया. बोलावलेले किती आहेत? भरपूर आहे. भरपूर. देवाच्या वचनात मला सांगते की देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला. देवाने जगासाठी पुत्र दिलेला आहे. म्हणून काय त्यांचं बोलावलेले किती? भरपूर लोकांना बोलावलंय. लग्नाच्या मंडपामध्ये पण भरपूर लोकांना बोलावलं होतं त्यांनी. आमंत्रित लोकांना बोलावलं होतं पण आमंत्रित लोक काय झाले नाही? आले नाही. मग कुणाला बोलावलं तरी? जे चौकामध्ये होते त्या चौकामध्ये असलेल्या लोकांना त्यांनी बोलावलं आणि ते पण लोक किती होते? भरपूर होते. परंतु देवाच्या राज्यामध्ये, स्वर्गाच्या राज्यामध्ये जाणारे लोक किती आहेत? कारण बोलावलेले पुष्कळ आहेत आणि निवडलेले थोडे आहेत. आता हे निवडलेले लोक कोण असतात माहिती का? कोण आहे ते निवडलेले लोक? जे प्रभू येशू ख्रिस्तांनी केलेल्या कामावरती, प्रभू येशू ख्रिस्तांनी सांडलेल्या रक्तावरती, प्रभू येशू ख्रिस्तांनी जे त्यांच्यासाठी नीतिमत्वासाठी, मनुष्याच्या नीतिमत्तासाठी केलेल्या कामावरती जे लोक विश्वास ठेवतात ना त्या लोकांना काय म्हटलेलं आहे? निवडलेलं. आणि मग हे निवडलेले लोक कुठे जाते? कुठे जाते? स्वर्गाच्या राज्यामध्ये जाते. म्हणून ज्या वेळेस म्हणून प्रभू येशू ख्रिस्त पण काय म्हणाला त्याच्या शिष्यांना की जेव्हा कधी पण पवित्र आत्मा तुमच्याकडे येणार, पवित्र आत्मा आल्यानंतर तुम्हाला 3 गोष्टी त्यांनी समजून सांगणार इन डिटेल मध्ये. कुठल्या 3 गोष्टीबद्दल? पापाविषयी. पापाविषयी काय सांगणार? की तुम्ही जन्मता पापी होता खरं. जसं रोमकराचं पत्र वाचला मी 3 अध्यायाचं 10 वचन की शास्त्र आम्हाला असं सांगतं की नीतिमान एक पण नाही, कोणीच नाही. सर्वांनी पाप केलेलं आहे. सर्वजण देवाच्या गौरवाला उणं पडलेलं आहे. पवित्र आत्मा येऊन आम्हाला सांगणार हा तुम्ही पापी होता परंतु तुमच्या पापासाठी, तुम्ही केलेल्या अधर्माच्या कामासाठी, तुम्ही केलेल्या वाईट कामासाठी तुमच्यासाठी खंडणी कोणी दिलेला आहे? प्रभू येशू ख्रिस्ताने काय केलेलं आहे? वधस्तंभावरती आपला प्राण दिलेला आहे. वधस्तंभावरती त्यांनी त्याचं स्वतःचं रक्त सांडलं आणि त्याच्या रक्ताच्या द्वारे तुम्हाला काय केलेलं आहे? त्यांनी खंडून विकत घेतलेलं आहे. आणि तुमची धार्मिकता आता कशी आहे? मळक्यात चिंधीप्रमाणे होती. परंतु जेव्हा तुम्ही येशूची धार्मिकता परिधान करणार ना तेव्हा तुमची धार्मिकता कशी होणार? 100% होणार. म्हणून बायबल काय सांगतं की पवित्र आत्मा आल्यानंतर आम्हाला नंबर 1 पहिलं काय? पापाविषयी आणि नंतर नीतिमत्वाविषयी. हे नीतिमत्व बायबलमध्ये लिहिलं आहे. बायबल तुम्ही वाचलं तर 2च प्रकारचं नीतिमत्व आहे. एक मनुष्याचं नीतिमत्व आणि एक येशूचं नीतिमत्व. हे मनुष्याचं नीतिमत्व कसं आहे? घाणेरड्या चिंधीप्रमाणे म्हणते बायबल. आमच्या धार्मिकतेचं काम, आमची नीतिमत्ता, आम्ही केलेले नीतीचे कृत्य तारण प्राप्त करायच्या अगोदर जे पण आम्ही काही नीतीचे कामं करतो ना ते परमेश्वराच्या दृष्टीने कसे आहेत? फाटक्या चिंधीप्रमाणे आहेत. परंतु जेव्हा आम्ही तारण प्राप्त करतो, आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताच्या रक्तावरती विश्वास ठेवून तारण प्राप्त करतो, त्याच्यानंतर जेव्हा आम्ही सत्कृत्य करतो ना ते आमचे सत्कृत्य प्रकटीकरणाच्या पुस्तकामध्ये आम्हाला पाहायला मिळतं की ज्याच्या त्याच्या कृत्याप्रमाणे मग देव काय करणार? आमचा न्याय निवाडा करणार. तारण प्राप्त करायच्या अगोदर जर आम्ही देवाच्या समोर जाऊन आमची धार्मिकता जर देवाच्या समोर आम्ही सांगणार तर आमचं नीतीचं काम कसं आहे? ते फेल आहे. परंतु तारण प्राप्त करून घेऊन जेव्हा आम्ही देवासाठी नीतीचे कामं करणार ना मग त्या आमच्या नीतीच्या कामाच्या द्वारे देव आम्हाला काय करणार? त्याचं प्रतिफळ देणार. आणि बायबल आम्हाला असं सांगतं म्हणून आम्हाला या जगामध्ये चालत असताना या जगामध्ये पण आणि येणाऱ्या जगामध्ये पण आम्हाला कुणाच्या नीतिमत्वाची गरज आहे? प्रभू येशू ख्रिस्ताच्या नीतिमत्वाची गरज आहे. म्हणून काय सांगतं बघा, जर आमच्याकडे प्रभू येशू ख्रिस्ताचे नीतिमत्व असेल ना तर ते नीतिमत्व आम्हाला काय करतं माहिती का? या जगामध्ये चालत असताना त्या मरणामधनं आम्हाला जीवनामध्ये काय करतं? पार घेऊन जातं. बघा जर नीतिसूत्र याचा 11वा अध्याय आणि 4 वचन जर वाचलं तर तुम्हाला समजणार. बघा काय सांगतं बघा, नीतिसूत्र याचा 11वा अध्याय आणि 4 वचन. क्रोधाच्या समयी क्रोधाच्या समयी म्हणजे कुठला आता इथं न्यायाच्या दिवसाबद्दल प्रभू येशू ख्रिस्ताने दाखला
आणि ज्या वेळेस त्यांनी थांबला तिथं आणि मग थांबल्यानंतर तो काय झालेला आहे, अपात्र ठरला. का अपात्र ठरला? कारण राजाने दिलेला पेहराव त्यांनी घातला नव्हता, वस्त्र त्यांनी घातलं नव्हतं. त्यांनी कुणाचं वस्त्र घातलं होतं? त्याचं स्वतःचं वस्त्र. बायबलमध्ये हे वस्त्र कशाला दर्शवलेलं आहे? हे मनुष्याच्या नीतिमत्वाला आणि देवाच्या नीतिमत्वाला वस्त्राचं ती कंपॅरिझन केलेलं आहे. आणि त्यांनी कुणाचं वस्त्र घातलं होतं? स्वतःचं वस्त्र. म्हणजे स्वतःची नीतिमत्ता, स्वतःचं वस्त्र परिधान करून त्यांनी देवाच्या समोर गेला होता. म्हणून तो काय झाला? अपात्र ठरला. म्हणून इथं काय सांगते नीतिसूत्र याचा 11 अध्यायाच्या 4 वचनामध्ये की न्यायाच्या दिवशी, क्रोधाच्या समयी धन उपयोगी पडत नाही. क्रोधाच्या समयी धन उपयोगी पडत नाही, पण धार्मिकता मृत्यूपासून सोडविते. पण धार्मिकता ज्यावेळेस आम्ही तारण प्राप्त करतो, जे प्रभू येशू ख्रिस्ताची धार्मिकता आहे, जे परमेश्वराने दिलेली आमच्याकडे धार्मिकता आहे ना, ते धार्मिकता जर आमच्याकडे असेल, ती नीतिमत्ता जर आमच्याकडे असेल, तर बायबल आम्हाला असं सांगते की शेवटच्या काळी जो येणारा मृत्यू आहे ना, त्या मृत्यूपासून काय होणार? आमचा बचाव होणार. माझं काय सांगतं नीतिसूत्र याचा 11 अध्यायाचं 4 वचन काय सांगतं? क्रोधाच्या समय म्हणजे न्यायाच्या समयी धन उपयोगी पडत नाही. न्यायाच्या दिवशी धन, संपत्ती, बँक बॅलन्स, आमच्या नीतिमत्वाचे कामं उपयोगी पडणार नाही, पण धार्मिकता मृत्यूपासून सोडविते. पण देवाकडनं प्राप्त केलेली धार्मिकता जर आमच्याकडे असेल, तर त्या मृत्यूपासून, त्या शेवटच्या मृत्यूपासून, त्या न्यायापासून काय होणार? आमचा बचाव होणार म्हणते बायबल. अजून काय सांगतं बघा, जर नीतिसूत्र याचा 13वा अध्याय आणि 6 वचन जर वाचलं तरी तर तुम्हाला समजणार बघा. वाचा काय सांगतं? धार्मिकता नीतिमत्ता सात्विक मार्गाने चालणाऱ्यांचे रक्षण करते. जे देवाकडनं येणारी धार्मिकता आहे, आमची स्वतःची धार्मिकता नाही. कुणाची? जेव्हा आम्ही तारण प्राप्त करतो, प्रभू येशू ख्रिस्ताच्या रक्तावरती ज्यावेळेस आम्ही विश्वास ठेवतो आणि विश्वास ठेवल्यानंतर ना जी धार्मिकता, जे परमेश्वराची नीतिमत्ता आम्ही परिधान करतो ना, मग ते नीतिमत्ता परमेश्वराची परिधान केल्यानंतर ना काय सांगतं देवाचं वचन? धार्मिकता सात्विक मार्गाने चालणाऱ्याचे. मग ती धार्मिकता आम्हाला कुठल्या मार्गाने घेऊन जाते? सात्विक मार्गाने. देवाकडनं प्राप्त झालेली नीतिमत्ता आम्हाला कधीच दुष्ट मार्गाने घेऊन जात नाही. कुठल्या मार्गाने घेऊन जाते? धार्मिक, चांगल्या मार्गाने. धार्मिकता सात्विक मार्गाने घेऊन जाते. धार्मिकता सात्विक मार्गाने चालणाऱ्यांचे. धार्मिकता काय सांगतं वचन? सात्विक मार्गाने चालणाऱ्याचे रक्षण करते. दुष्टता पातक्यास उताना पण दुष्टता पातक्यास काय करते? उठाना पाडते. देवाकडनं जर आम्ही प्राप्त केलेली धार्मिकता असेल, तर ती धार्मिकता आमच्या काय होणार? उपयोगी पडणार. देवाची धार्मिकता आम्हाला काय करणार? उपयोगी पडणार. देवाची धार्मिकता, देवाची नीतिमत्ता आम्हाला काय करणार? उपयोगी पडणार. आणि आम्हाला कुठे घेऊन जाणार? स्वर्गामध्ये घेऊन जाणार. बायबल ज्यावेळेस मी वाचत होतो ना, ज्यावेळेस आम्ही नीतिमत्ता धारण करतो ना, बायबल आम्हाला असं सांगतं की शेवटच्या काळामध्ये जो आम्हाला देवाने मुकुट ठेवलेला आहे, बायबल तुम्ही वाचाल तर तुम्हाला समजणार की 7 प्रकारचे मुकुट मनुष्याला परमेश्वराने दिलेले आहे. किती प्रकारचे? 7 प्रकारचे मुकुट आहेत बायबलमध्ये. याच्याबद्दल मी सांगितलेलं पण आहे वचन. किती प्रकारचे मुकुट आहेत? 7 प्रकारचे मुकुट. हे 7 प्रकारचे मुकुट कधी मिळतात माहिती का? जो व्यक्ती तारण प्राप्त करतो, तारण प्राप्त करून घेतल्यानंतर ना परमेश्वराकडनं येणारी धार्मिकता ज्यावेळेस तो प्राप्त करतो ना, त्यावेळेस त्याला काय होतात? हे 7 प्रकारचे मुकुट परमेश्वर देतो. आणि त्याच्यामधलं एक मुकुट कोणता माहिती का? ज्यावेळेस आम्ही तारण प्राप्त करतो आणि परमेश्वराची नीतिमत्ता आम्ही प्राप्त करतो ना, तर परमेश्वर तो नीतिमत्वाचा मुकुट काय करतो? आम्हाला घेऊन टाकतो. कुठला मुकुट देतो? नीतिमत्वाचा. हा नीतिमत्वाचा मुकुट कुणाचा माहिती का? कुणाकडनं मिळणार आहे? प्रभू येशू ख्रिस्ताकडनं. म्हणून वाचा बघा, जर तिमोथेचं दुसरे पत्र याचा 4था अध्याय आणि जर 8 वचन तुम्ही वाचाल तरी तर तुम्हाला समजणार बघा. 2 तिमोथी याचा 4था अध्याय आणि 8 वचन काय सांगतं बघा. आता जे राहिले ते हेच की माझ्यासाठी. आता पाऊल सांगत आहे. पाऊल काय सांगत आहे? जर पाऊलाने तारण प्राप्त केलं, तारण प्राप्त केल्यानंतर पाऊलाने भरपूर सेवा केली. काय केली? पाऊलाला पण समजलं भरपूर. काय समजलं? की मला जर स्वर्गाच्या राज्यात जायचंय, तर पाऊलाच्या जीवनाबद्दल जर तुम्ही बघणार तर पाऊल त्याच्या स्वतःच्या जीवनाबद्दल तुम्ही जर फिलिप्पियराचं पत्र याचा 3रा अध्याय वाचाल तर तिथं तुम्हाला पाहायला मिळणार की पाऊल काय म्हणतात? मी तर इब्रियांचा काय आहे? इब्री आहे. शास्त्र, नियमशास्त्राच्या दृष्टीने जर बघणार तर सर्वांमध्ये मी कसा आहे? उत्कृष्ट ठरलेला आहे म्हणते. सर्व गोष्टीमध्ये मी कसा आहे? एकदम परफेक्ट आहे.
पण त्याला पण समजलं की या सर्व गोष्टी जरी माझ्याकडे असलं तरी या सर्व गोष्टीच्या द्वारे मी पुढे जाऊ शकत नाही, स्वर्गाच्या राज्यात जाऊ शकत नाही. जरी मी भविष्याचा भविष्य असतो, जरी मी नियमशास्त्राच्या दृष्टीने एक नंबर असतो, जरी मी इब्राहिमचा इब्री असतो, जरी माझ्याकडे माझी नीतिमत्ता किती पण चांगली असली तरी ती नीतिमत्ता मला कुठे घेऊन जाणार नाही, स्वर्गामध्ये घेऊन जाणार नाही. पाऊलला पण समजलं हे. आणि मग पाऊलला ज्यावेळेस ह्या गोष्टी समजलं त्यावेळेस पाऊल त्याच्या प्रिय लेखून तिमोथीला लिहून सांगतो. आणि मग काय म्हणतो तिमोथीच्या पत्रामध्ये, वाचा काय सांगतात 2 तिमोथी 4:8 मध्ये, आता जे राहिले ते हेच की आता जे राहिले ते हेच की माझ्यासाठी नीतिमत्वाचा मुकुट ठेवला आहे. माझ्यासाठी कुठला मुकुट ठेवलेला आहे, नीतिमत्वाचा. नीतिमत्वाचा मुकुट ठेवलेला आहे. प्रभू जो नीतिमान न्यायाधीश प्रभू जो नीतिमान आणि न्यायाधीश आहे तो त्या दिवशी मला तो त्या दिवशी म्हणजे कुठल्या न्यायाच्या दिवशी मला तो मुकुट देईल तो न्यायाच्या दिवशी मला तो नीतिमत्वाचा मुकुट देईल. आणि तो केवळ मलाच नव्हे आणि तो केवळ पाऊलालाच नव्हे आणि तो केवळ मलाच नव्हे तर त्याचे प्रगट होणे तर त्याचे प्रगट होणे ज्यांना प्रिय झाले ज्यांना प्रिय झाले त्या सर्वांनाही देईल. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. काय सांगतं देवाचं वचन की तो नीतिमत्वाचा मुकुट पाऊल काय म्हणत आहे, फक्त मलाच मिळणार का, फक्त पाऊलालाच मिळालं का, तर तो नीतिमत्वाचा मुकुट कुणाला मिळणार, ज्याच्याकडे देवाचं नीतिमत्व आहे, ज्याच्याकडे प्रभू येशू ख्रिस्ताचं नीतिमत्व आहे, ज्याच्याकडे प्रभू येशू ख्रिस्ताने दिलेलं नीतिमत्व आहे ना, त्यांनाच शेवटच्या दिवशी तो नीतिमत्वाचा मुकुट प्राप्त होईल, तो नीतिमत्वाचा मुकुट मिळेल असं पाऊल म्हणतो. म्हणून या जगामध्ये चालत असताना पवित्र आत्मा जेव्हा पण कधी आमच्याकडे येणार ना, तर पवित्र आत्मा आमच्याकडे येऊन कुठल्या 3 गोष्टी सांगणार आम्हाला, पापाबद्दल आम्ही ऐकलेलं आहे. मी तरी पण तुम्हाला शॉर्टमध्ये सांगितलेलं आहे की मनुष्य पापी होता खरं, परंतु प्रभू येशू ख्रिस्ताच्या रक्ताच्या द्वारे तो कसा झाला, नीतिमान झाला. आणि ती नीतिमत्ता प्रभू येशू ख्रिस्ताची नीतिमत्ता, ती नीतिमत्ता कुणाला मिळालेली आहे, आम्हाला मिळालेली आहे. जे विश्वास ठेवते सर्व लोकांना मिळालेले आहे, परंतु सर्व लोक विश्वास ठेवतात का, या जगामध्ये किती करोडो लोक आहेत का नाही, पण करोडो लोक देवाने जे त्याच्यासाठी नीतिमत्तेचं काम केलेलं आहे त्या नीतिमत्तेच्या कामावरती विश्वास ठेवतात का. आता बाजूलाच भरपूर लोक आहेत, ते लोक विश्वास ठेवतात का, जसं आपल्याकडे विश्वास आहे की प्रभू येशू ख्रिस्त माझ्यासाठी या जगात आला, माझ्यासाठी त्यांनी वधस्तंभावरती आपला प्राण दिला, रक्त सांडलं आणि त्याच्या रक्ताच्या द्वारे त्यांनी मला खंडून विकत घेतलं आणि त्याच्या रक्ताच्या द्वारे त्यांनी मला पवित्र, शुद्ध आणि नीतिमान केलं. हे विश्वास आपल्याकडे आहे, तसंच बाजूच्यांकडे आहे का, आहे का. म्हणून पाऊल काय म्हणतो की ज्या शेवटच्या काळामध्ये ज्यांना प्रगट होणार, काय होणार की ज्याच्याकडे देवाचं नीतिमत्वता आहे, ज्याच्याकडे देवाची धार्मिकता आहे, ज्याच्याकडे देवाकडनं प्राप्त झालेली नीतिमत्वता आहे, ज्यांच्याकडे ती गोष्ट आहे ना, त्यांनाच तो मुकुट काय होणार, प्राप्त होणार. कुठला मुकुट प्राप्त होणार, वाचा लास्ट वचनापासून आपण एंड करू. 2 तिमोथी 4:8 वचनापासून एंड करू आपण. काय सांगतं वचन, आता जे राहिले ते हेच आता जे राहिले ते हेच. आता काय राहिलेलं माहितीये का, बायबल जर तुम्ही वाचाल तर तुम्हाला समजणार. आता शेवटचा काळ जवळ यायचे लक्षण आहे. कधी प्रभू येशू ख्रिस्त येईल, कधी विश्वास करायचा रॅप्चर होईल सांगता येत नाही. जसं आता मामा सांगत होता, काय सांगत होता की कशाचा, अन्नाचा नाही, पाणी पिण्याचा नाही, किंवा पैशाचा त्याचा दुष्काळ पडणार नाही. कशाचा दुष्काळ पडणार आहे, वचन ऐकण्यासंबंधीचा. म्हणजे काय होणार आहे माहिती आहे का, जे पण देवाचे लोक वचन सांगतात ना, देव काय करणार त्यांना, काय करणार, उचलणार, रॅप्चर करणार. म्हणजे पहिला रॅप्चर कुणाचा होणार आहे, पास्टर लोकांचा होणार आहे, जे देवाचं वचन सांगणार. म्हणून पाऊल खूप सुंदर म्हणतो, भरपूर प्रकारचे कृपादान आहेत बायबलमध्ये, परंतु पाऊल कुठलं कृपादान सुंदर म्हणतो माहिती आहे का, संदेश देण्याचं. मला जसं मी इलाई सांगितले, थोडं आम्ही बोलत होतो आणि मग आईच आत्ताचा विषय निघाला आणि त्यांनी मला सांगितलं, काय म्हटलं माहिती आहे का, त्यांनी काय म्हटलं की जे कृपादान अक्काकडे होतं ना, ते कृपादान तुझ्याकडे नाही आहे. मग त्यांनी त्याची एक साक्षी सांगितला. काय साक्षी सांगितलं की त्याला सिव्हिअर बॅक पेन होतं, भरपूर त्याला पाठ दुखायची, बरोबर आहे ना, भरपूर त्याची पाठ दुखत होती. आणि मग त्यांनी आपल्याकडे एकदा गेला आणि मग त्यांनी रडून सांगितलं की मला असा असा त्रास होते. मग आपण काय केलं माहिती आहे का, त्यांनी सांगत होता की त्यावेळेस त्यांनी तेल घेतलं आणि माझ्या पाठीला काय केलं, तिने तेल लावून प्रार्थना केली आणि दुसऱ्या दिवसापासून काय झालं, माझं पेन कमी झालं, त्या त्रासामधनं त्यांनी काय झालं, मुक्त झालं. ज्यावेळेस त्यांनी ते सांगितलं त्यावेळेस मी थोडं
मी पण विचार करतो, लक्षात ठेवा. आणि मग मी विचार करत असताना मग मला पण असं वाटलं, थोडं मनामध्ये वाईट वाटलं. मग म्हटलं मग मी पण प्रार्थना करतो. कधी कधी प्रार्थना केल्यानंतर काय होत नाही, माझ्याकडनं पण आजार कधी बरं होत नाही. काय होत नाही? कधी कधी आजार बरं होत नाही. कधी कधी होतो, कधी कधी काही चमत्कार होते, काही चमत्कार होत नाही. मग थोडं मी विचार करत होतो आणि मी विचार करत असताना, मी प्रार्थना करत असताना मग देवाचा आत्मा माझ्या संगती बोलला. काय बोलला की जसं पाऊल काय म्हणतो, भले आजार बरं होत नाही, ठीक आहे, नाही होत, दुसऱ्या कोणाला तर देवाने मंडळीमध्ये कृपादान दिलेलं आहे, त्याच्याकडनं हात ठेवून प्रार्थना केल्यानंतर काय होणार, आजार बरा होणार. परंतु पाऊल काय म्हणतो, कृपादानाचे भरपूर प्रकार आहे, परंतु माझी इच्छा, पाऊल काय म्हणतो, परंतु माझी इच्छा ही आहे की तुम्ही काय करा, उत्कृष्ट कृपादानाची काय करा, तुम्ही इच्छा बाळगा. कुठला उत्कृष्ट कृपादान म्हणतो पाऊल? संदेश देण्याचं. मग ज्यावेळेस थोडं मनन करत होतो आणि मग मी विचार करतो, देवाचा आत्मा म्हटला तू काय करतो? देवा मी संदेश पण देतो की. देवाचा आत्मा मला या वचनाच्या द्वारे बोलला. म्हणून काय सांगते की शेवटच्या काळामध्ये कशाचा दुष्काळ पडणार? खायचं त्याचा दुष्काळ पडणार नाही, भरपूर राहणार आहे त्यावेळेस. तर आता जर एक टाइम तुम्ही मांसाहारी खात असाल तर शेवटच्या काळामध्ये तुम्ही 4 टाइम खाणार. अन्नपाण्याचा दुष्काळ पडणार नाही शेवटच्या काळामध्ये. कशाचा दुष्काळ पडणार? वचन तुम्हाला सांगणारा कोण नसणार, वचन ऐकण्याचा दुष्काळ. काय होणार? दुष्काळ पडणार. वचन ऐकण्याचा दुष्काळ पडणार म्हणजे मग वचन सांगणारे कोण आहे? देवाचे सेवक आहे. मग पहिलं कुणाचं रॅप्चर होणार? जे देवाचं वचन सांगतात. आता मी सांगतो, मामा सांगते, काकू पण सांगते, सुष्मिता सांगते, स्नेहा सांगते, भरपूर लोक देवाचे वचन सांगतात. आता दुसरीकडे पण आहे, दुसऱ्या चर्चेसमध्ये पण आहे. आमच्या संजू भाऊ पण कधी कधी देवाचं वचन सांगते. मग देव कुणाला उचलणार? पहिलं जे देवाचा संदेश सांगणार त्या लोकांना काय करणार? पहिलं साक्षी उचलून घेऊन जाणार. कोण उचलून घेऊन जाणार? उचलल्यानंतर खाली कोण राहणार? आता तुम्ही ऐकणार आहे. म्हणून बायबल काय सांगतं, आम्ही पण कशाची उत्कंठा बाळगायला पाहिजे? आम्ही पण म्हणायला पाहिजे. जसं सुमित वचन सांगते, जसं जीवन मामा वचन सांगते, जसं दुसरे बहिण वचन सांगते, हा देवा तू मला पण काय कर, सेम तसंच वचन सांगायचं. काय कर, तू मला कृपा दे. तेव्हा मी देवाला कृपा मागणार, देवा मला काय करणार? कृपा देणार. म्हणून पाऊल काय म्हणतो की वाचा काय सांगतात तिमोथेचे दुसरे पत्र याचा कितवा 4 अध्याय 6 वचन ना, वाचा काय सांगतं वचन? आता जे राहिले ते हेच. आता जे राहिले ते हेच. काय सर्व काही संपत आलेलं आहे, जग लयास चाललेलं आहे, आता शेवटी हेच राहिलं. काय सांगतं? आता जे राहिले ते हेच की माझ्यासाठी म्हणतो पाऊल. इंडिव्हिज्युअल आम्ही पण म्हणायला पाहिजे. ज्यावेळेस वचन वाचत होतो त्यावेळेस मी पण म्हटलं माझ्यासाठी. पाऊल काय म्हणतो? आता जे राहिले तेवढे एवढेच आहे की माझ्यासाठी. पाऊल म्हणतो माझ्यासाठी नीतिमत्वाचा मुकुट ठेवला आहे. माझ्यासाठी काय केलेलं आहे? नीतिमत्वाचा मुकुट ठेवलेला आहे. अण्णा ठेवलंय आमच्यासाठी. 7 मुकुट आहेत बायबलमध्ये. हे 7 मुकुट धारण प्राप्त केलेल्या लोकांसाठी आणि त्याच्यामधला हा एक मुकुट आहे. कुठला मुकुट आहे? नीतिमत्वाचा मुकुट. आम्ही पण म्हणायला पाहिजे देवा तू माझ्यासाठी काय केलेला आहे? तो नीतिमत्वाचा मुकुट ठेवलेला आहे. आणि तो मुकुट काय होणार? प्रभू जो नीतिमान न्याय आणि प्रभू जो नीतिमान न्यायाधीश आहे तो त्या दिवशी, तो कुठल्या दिवशी? कुठल्या दिवशी? न्यायाच्या दिवशी ज्यावेळेस आम्ही थांबणार. मग आम्ही देवाच्या समोर थांबत असताना आम्ही काय घेऊन थांबायला पाहिजे? प्रभू येशू ख्रिस्ताची नीतिमत्ता, प्रभू येशू ख्रिस्ताची धार्मिकता घेऊन ज्यावेळेस आम्ही सिंहासनाच्या समोर देवाच्या समोर थांबणार ना, हे बघणार. आणि देव काय म्हणतो? न्यायाच्या दिवशी मला तो मुकुट देईल. मला तो मुकुट देणार. ते धार्मिकता बघूनच देव देणार. कुणाची धार्मिकता, कुणाची नीतिमत्ता बघून देणार? प्रभू येशू ख्रिस्ताची धार्मिकता, नीतिमत्ता बघूनच तो मुकुट काय करणार? देवा मला देणार. पुढं देणार. आणि तो केवळ मलाच नव्हे, आणि पाऊल म्हणत आहे तो केवळ मलाच नव्हे, तर त्याचे प्रगट होणे, तर ज्याचे प्रगट होणे ज्यांना प्रिय झाले. कुणाला प्रिय आहे? प्रभू येणार म्हणून पुन्हा कोण आवड झालेलं आहे की लवकर यायला पाहिजे येशू, लवकर यायला पाहिजे, मला घेऊन जायला पाहिजे. तुमची इच्छा आहे का? किती बहीण भावाची इच्छा आहे की येशू यायला पाहिजे आणि मला घेऊन जायला पाहिजे? वाटत ना तुम्हाला वाटत नाही की येशू यायला पाहिजे, मला घेऊन जायला पाहिजे? जर तुम्हाला इच्छा असेल का अजून इथंच राहायचंय? किती बहीण भावाला राहायचं इथं? जास्त दिवस राहायचं नाही. हे 60-70 वर्षाचं जग आहे आपलं. आपल्याला कशासाठी कष्ट करायचं माहिती आहे का? जिथं अविनाशी जीवन आहे आपल्याला. अविनाशी म्हणजे कधी न संपणारं जे जीवन आहे ना, त्या जीवनासाठी आम्हाला काय करायचं आहे? परिश्रम करायचा आहे. या 60-70 वर्षासाठी किती परिश्रम करतो बघा आपण, किती परिश्रम करतो. परंतु हे सगळं कसं आहे म्हणते? हे व्यर्थ आहे. पण आम्हाला कुठं जे
असणार. तर पाऊल पण काय म्हणतो, जसं मला तो मुकुट प्रकट झालेला आहे ना, तसं न्यायाच्या दिवशी ज्यांना प्रभू येशू ख्रिस्त येणार आहे अशी इच्छा प्रकट होणार त्यांना, त्या सर्वांना मी देईन. त्या सर्वांना पण तो मुकुट काय होणार, देणार. तर आमची इच्छा आहे की आम्ही वाट बघत आहे की प्रभू येणार, आम्हाला घेऊन जाणार. आम्ही जर अशी आशा करणार तर जो नीतिमत्वाचा मुकुट आहे, तो नीतिमत्वाचा मुकुट परमेश्वर देव काय करणार, आम्हाला देणार. या वचनाच्या द्वारे देव तुम्हाला आणि मला आशीर्वादित करू.